चेंडूच्या मागे धावतोय. चांगलं कव्हर अप दिलं ते म्हणजे सूरजनं. तसाच चांगल्या पद्धतीचा थ्रो. चांगलं कलेक्शन प्रमेश भोपीचं. मंगेश पाटीलने मात्र आज स्वतःच्या हातात पहिल्याच सत्रामध्ये पहिल्याच ओव्हरची धुरा सांभाळली आहे. काल मात्र चौथा षटक घेतला होता ज्यामध्ये खूप मार खाल्ला होता, परंतु आज मात्र काहीतरी चेंजेस करण्यात आले आहेत. तर दुसरा चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. सरळ खेळून काढला म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने गॅप शॉट सिलेक्शन. अल्पेश भोपी मात्र चांगलं कव्हर करतोय, परंतु गॅदर करता आला नाही चेंडू आणि चेंडू गेला सीमारेषा पलीकडं. पंच रमाकांत पाटील यांचा 4 धावांचा इशारा. मोठे फटके खेळून देत नाही, कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढतोय आणि 4 धावा मिळवतोय. हा चेंडू मात्र पायावर टाकला होता, परंतु चांगला समाचार घेत 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे. पंच रमाकांत पाटील यांचा 4 धावांचा इशारा. 4 धाव्याने संघाची धावसंख्या झाली 10. डीजे आयोजन केले धमाका ग्रुप सांगड्याच्या ग्रुपनं, त्यामध्ये अल्पेश भोपी, प्रथमेश बालू, प्रीत पाटील, करण घरत, भावेश भोपी व ग्रामस्थ मंडळ सांगडे यांनी चांगलं. आता मात्र खूपच जोरात टाकलेला चेंडू. पाणी न्या तिकडनं आण सत्यजितनं पाणी आण जरा. नाही ओके तो. चांगला चेंडू टाकला मंगेशनं. आशिषच्या कानफडात जाऊन बसला डायरेक्ट चेंडू एक प्रकारे, परंतु चांगला समाचार घेणार पुढच्या चेंडूचा आशिष पाटील, कारण कालच्या सत्रामध्ये प्रधानमंत्री करत असताना आशिष पाटीलने एकट्यानं 73 धावा ठोकल्या होत्या आणि संघाला विजय मिळवून दिला होता. तर मंगेश पाटील मात्र सुरू कामगिरी करतोय. 10 धावा तर झेल होण्याची शक्यता. प्रथमेश बालू मात्र चकल्याने चेंडू पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हच्या वरून पॉइंट वरून चौकारासाठी 4 धावा. मॅच तुमच्या हातात आली असती तर जग्गाबाई आमचे साथी कॉमेंटेटर यांचं इथं आगमन. हा चेंडू रॉंग पद्धतीचा चेंडू मंगेशने डिलिव्हर केला आणि चेंडू सरळ धाडला फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डायरेक्ट सेमीफायनल मध्ये क्वालिफाय व्हायला माहितीये. भाई नेहमी बघायला गेलं तर आशिषच्या संघामध्ये असतो. जवळजवळ 5 वर्ष झाली आशिषच्या संघामधूनच खेळतो, कारण भाई खूप इम्पॉर्टंट प्लेअर आहे आशिषच्या संघाचा. तर विनंती असेल जगदीश पाटील समालोचन कक्षामध्ये या. नाही कॅशबीच नको घेऊ, ये तुला असंच 3 लिटर द्यायला सांगू आपण. करणचा 3 लिटर तुला द्यायला सांगू ये. तर पुन्हा एकदा संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय करण घरत, जो एक यंग टॅलेंट, यंग स्टार आणि यंग टॅलेंटचा भरणा असणारा हा मंगेश पाटीलचा संघ, ज्यानं कालच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली. सूरज पाटीलनं चांगली फलंदाजी केली, तर अल्पेश भोपी यानं सुद्धा शेवटच्या षटकामध्ये 17 धावांची गरज असताना 2 धडधड षटकार लावून संघाला विजय मिळवून दिला. तर पुन्हा एकदा प्रथम स्ट्राईक अँड रोल असणारा जयंत पाटील,
खांदा हलवून षटकार मारणारा प्लेयर तो म्हणजे जयंत पाटील पहिला चेंडूचा सामना करणार. हा चेंडू खोलवर खोलामध्ये टाकलेला चेंडू होता. चांगलं कव्हरअप होता, चांगला थ्रो सुद्धा केला होता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर जयंत पाटीलची विकेट मात्र धोक्यात आली असती, परंतु सेफ स्वतःच्या क्रीजमध्ये पोहोचते आणि एक धाव मात्र प्राप्त करतोय. आता स्ट्राईक एंडवर आशिष मात्र आलाय. संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 21. मंगेश पाटीलने खर्च केला ते म्हणजे 20 धावा, ज्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार, 1 दुहेरी असा समावेश होता आणि 1 चेंडू डॉट फेकला होता मंगेशनं आणि या चेंडूवर मिळाले 1 धाव. अशा पद्धतीने 21 धावा मिळाले. आता मात्र पुन्हा एकदा खेळून काढलाय. मनोहर पाटील धावतोय. दुसऱ्या टप्प्यावर चेंडू नक्की उचलणार. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3. या करणनं कालच्या सत्रामध्ये सुद्धा कमी धावा खर्च केल्या होत्या आणि आपल्या संघाला थोडं आटोक्यात ठेवलं होतं. आता मात्र 2 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या. आशिष पाटीलला सुद्धा मोठे फटके खेळून देत नाही. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि नियंत्रित गोलंदाजी करतोय तो म्हणजे संघासाठी करण. तर मनोहर पाटीलला आपण बघितलं कधीही प्रॅक्टिसला नसतो, परंतु चांगलं कव्हरअप केलं, चेंडू उचलला. आता मात्र रिव्हर्स शॉट केल्याचा प्रयत्न राकेश पाटीलला ही झेल घेणं महत्वाचं होतं. हाताच्या जवळून गेला चेंडू, कॅच होऊ शकली असती परंतु चांगले प्रयत्न होते. तर 24 लाईव्ह शेख ओनर प्रफुल्ल पाटील यांचं आगमन सहर्ष स्वागत असेल शृंखलेमधून. कालचा पूर्ण दिवस त्यांनी आपल्या गावासाठी दिला, सांगडे गावासाठी, ज्यांचं पूर्ण प्रॅक्टिस आपल्या या मैदानावर होत असते. हा चेंडू चांगला टाकला होता, चांगला सन्मान दिला. आशिषला माहिती आहे कोणत्या चेंडूवर प्रहार करायचे आणि कोणत्या चेंडूला सन्मान द्यायचं. या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. करणने टोटल चेंडू डिलिव्हर केले 4, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर स्विच हिटचा पटका चौकार आणि या चेंडूवर 2 धावा. अशा टोटल संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 29. पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट. हा मात्र नक्की चांगला चेंडू टाकला होता. इन स्विंग पद्धतीचा चेंडू होता. चेंडून उचली घेतली होती आणि दांड्यापर्यंत आला होता हा चेंडू. हा चेंडू मात्र घातक ठरू शकला असता. जर अजूनही थोडासा स्विंग झाला असता तर नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये झेल गेला असता, परंतु चेंडूमध्ये गती थोडी कमी होती, उचली जास्त होती, त्यामुळे हा चेंडू सुद्धा बॅटवर आला नाहीये. हा चेंडू गेला डॉट. आता मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली करणनं. 5 चेंडूमध्ये खर्च केलेत फक्त 9 धावा. हा शेवटचा चेंडू असेल, हा खूप महत्वाचा असेल. हा चेंडू आता मात्र झेल होण्याची शक्यता आणि नक्कीच पंचांकडे दाद मागतायत आणि पंच मात्र एक मिनिट डिस्कशन पंचांशी वाद घालू नये. मेन पंचांनी तर पंचांचा निर्णय अंतिम राहील, परंतु पंचांनी पण विचार करून निर्णय द्यायचे. त्याला पंच सुद्धा माफी मागतायत. होतंय, माणूस हे माणसाकडून चुक्या होत असतात. तर आमचे क्वालिफाईड पंच अमित भोपी इथं आले नाहीत म्हणून थोडी सध्या सुधीर पाटील यांनी धुरा सांभाळली. आले तर चांगली गोलंदाजी केली. मंगेशने खर्च केल्या 20 धावा आणि करणने खर्च केले म्हणजे फक्त 9 धावा आणि संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 29 आणि 29 धावांमधून 28 धावांचं योगदान आहे ते म्हणजे आशिष आणि 1 धावाचं योगदान फक्त जयंत पाटीलचं आहे. तर आता गोलंदाजी मार्कवर असणार प्रथमेश पाटील. जगदीश प्रथमेश पाटील यांना ज्यावेळी प्रॅक्टिस सेशन चालू असतं ना आपलं, तरी दर दिवसामध्ये ते कमीत कमी 7 ते 8 बॉल नक्की घेतो. स्टंप टू स्टंप खोलामध्ये गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला हा प्रथमेश पाटील. आता मात्र ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल. कालचा एक सामना जिंकून आज दुसऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी प्राप्त करेल तो थोड्याच वेळात आपल्याला समजेल. अर्ध्या पाऊण तासामध्ये निर्णय लागेल मॅचचा या. आणि जयंत पाटील बघा कसा खांदा उचलतोय आणि चेंडाला सरळ नक्की सीमारेषे पलीकडे धाडण्याचा प्रयत्न असेल, परंतु चेंडू मात्र काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही. आशिष पाटील मात्र नक्कीच थांबणार. इथे मात्र मिस फिल्डिंग. क्षेत्ररक्षकांना जाणायला पाहिजे की फलंदाज कोणत्याही दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत नव्हते.
सावकाशपणे चेंडू उचलून सावकाशपणे फेकायचं, परंतु तिथं मिसफिल्डच्या रूपावर दुसरी धाव मात्र आशिष पाटीलने प्राप्त केली. या धावा खूप महागड्या ठरू शकतात, कारण का आशिष पाटीलच्या टीममध्ये गोलंदाज जे आहेत ना ते खूप अनुभवी गोलंदाज आहेत. रॉंग वन. हा चेंडू आता मात्र नक्कीच बॅटच्या पट्ट्यात चेंडू का येत नाही, कारण घरात मात्र एक टप्प्यावर चेंडू उचलतोय, परंतु तिकडची बाउंड्रीचा जो डिस्टन्स आहे ना तो खूप असल्या कारणाने 2 धावा मात्र या चेंडूवर पुन्हा एकदा प्राप्त करतायत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या झाली 33. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 33. जयंत पाटीलकडनं आशा असतील 22,000 पॉइंटला खर्चाने घेतलेला हा जयंत पाटील कामगिरी करत नाही, परंतु आता हा चेंडू नक्कीच कदाचित झेल येऊ शकला असता, पण कदाचित चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊ शकला असता. जवळ 99% चेंडू सीमारेषा पलीकडे गेला असता कदाचित, कारण का चेंडू मध्ये उंची कमी होती, परंतु वेग आणि लांबी नक्कीच गाठली असती चेंडूनं. परंतु मंगेश पाटील सांगतात की चेंडू आतमध्ये राहिला असता कॅच मिळाली असती. जयंत पाटीलची विकेट मात्र प्राप्त झाली. बालूने जाणायला पाहिजे की चेंडू हा तुमच्या स्टंपच्या पाठीमागे म्हणजे समोर होता, तुम्ही स्टंपच्या पाठीमागे राहायला उभं गरजेचं होतं. थ्रो जर कदाचित बरोबर आला असता आशिष पाटील सुद्धा विकेट मिळाली असती, परंतु बालू स्टंपच्या पुढे राहिला. हा चेंडू जातोय लेगशिक सोडून पंच रमाकांत पाटील यांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली. आता मात्र जेल सुट्टे आणि या एक धावेने संघाची धावसंख्या 37 धावा होत आहेत. संघाची धावसंख्या झाली 37. मंगेश पाटीलने मात्र ही चुकी केली आहे. स्वतः कर्णधार असलेला मंगेश पाटील अशा चुक्या करायला हव्या नाहीयेत. संघाला खूप महागड्या ठरू शकतात. हे 2च फलंदाज यांच्या या टीम मध्ये आहेत ना ते एकदम दष्टपुष्ट फलंदाज, अनुभवी फलंदाज आहेत. आता मात्र बालूनं सुरेख कामगिरी केली, चांगली गोलंदाजी केली बालूनं. दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवले. बॅटकटच्या स्वरूपात ही एक धावेने संघाची धावसंख्या झाली म्हणजे 38. सुरेख गोलंदाजी केली बालूने, कोणताही मोठा फटका येऊ दिला नाही या षटकामध्ये. आता मात्र झेल होण्याची शक्यता. फलंदाज बाद आहे. नक्कीच मंगेश पाटील देतील निर्णय बरोबर. कृपया पंचांवर दबाव टाकू नये. क्वालिफाईड पंच आहेत. ओव्हर समाप्ती झाली. चेंडूवर दुहेरी, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी, नंतर एक वाईट, नंतर एक धाव, पुन्हा एकदा एक धाव आणि आता मात्र जयंत पाटीलला आउट केलंय. जयंत पाटील याची कामगिरी काहीशी चांगली राहिली नाहीये. टोटल पेस केले 6 चेंडू मध्ये 3 दुहेरी, 1 सिंगल, 1 वाईट होता आणि 1 मात्र आउट. आता मात्र जयंत पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजेच अलंकार पाटील. याच अलंकार पाटीलने गेल्या वर्षी चॅम्पियनचा सामना म्हणजे फायनलचा सामना जिंकवला होता. तोच अलंकार पाटील असणार मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर असणार सागर म्हात्रे. खूप वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे. तर मंगेश पाटील मात्र क्षेत्ररक्षण सजवताना आज प्रीत पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. हे जे 12 चेंडू आहेत ना जगदीश, हे खूप महत्वाचे असतील. ते म्हणजे आरोही 11 संघासाठी 12 चेंडू मध्ये 30 तरी धावा येणं खूप गरजेचं असेल. संघाची धावसंख्या झाली 38.
हा चेंडू अशा पद्धतीचे चेंडू जर टाकाल तर नक्कीच तुम्हाला आसमान बघायला मिळणार आणि या चेंडूवर मिळतात 6 धावा डीजे. आज मात्र नक्कीच अमितची भूमिका आहे ना सर्वकडे. पंच राहतील, कॉमेंट्री करतील, स्कोरिंग करतील, कधी कधी ऑलराऊंडरही राहतील. तर पहिल्या चेंडूवर 6 धावा, 6 धावेने संघाची धावसंख्या म्हणजे 44. येणारे 11 चेंडू बाकी असतील पूर्वार्धामधील. सागर मात्र शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू करतोय. हा चेंडू निक्सच्या बॅटवर येत. तर हा चेंडू चांगला डिलिव्हर केला सागर मात्रेने. चेंडू सरळ जाऊन विसावला. एक टप्प्याच्या अखेरी राकेश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू गेला निर्धाव आणि या चेंडूवर कोणत्याही पद्धतीची धाव नाही. 1 रन मिळाली असती परंतु अशोक पूर्ण चेंडू खेळण्याचा निर्धार केला असणार. त्यामुळे संघाला पूर्णपणे नक्कीच राकेश पाटीलने क्षेत्ररक्षण तर चांगलं केलं होतं. चेंडू फेकणं गरजेचं होतं. यष्टीरक्षक पोहोचला होता यष्ट्यांड पर्यंत परंतु चेंडू फेकला नाही. पूर्वी मिळाली 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 45. नक्कीच आशिष बोलला होता सकाळच्या सत्रामध्ये रन जास्त येणार नाही आणि त्याच्याच पद्धतीचं काहीतरी नृत्य बघायला मिळतंय. सागर मात्र चांगला चेंडू डिलिव्हर करतोय. पहिला चेंडू षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू, 1 चेंडू डॉट, त्याच्यानंतर 1 धाव आणि हा चेंडू मात्र ऑफस्टॉपच्या बाहेरून जाणारा पंच सुधीर पाटील यांचा व्हाईटचा इशारा. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 46. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. अल्पेश भोपी झेल खाली असणार, कोणतीच चुकी करणार नाही आणि चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद अलंकार पाटील. तसंही आजकाल गुजराती मारवाडी पूर्ण महाराष्ट्र लुटायला घेतलं ते. तर आता मात्र नक्कीच अडचणीत आलाय तो म्हणजे आरोही 11 सांगण्या संघ. परंतु आशिष पाटील अजूनही क्रीजवर सुरक्षित असणार, शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न असणार. कालच्या सत्रामध्ये आशिष पाटीलने ठोकले होते 73 धावा. टोटल काल 3 बिबट्या मिळाल्या. 1 मिळाली आशिष पाटीलच्या बॅटमधून, दुसरी मिळाली स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून, तर तिसरी रमाकांत पाटील यांच्या बॅटमधून बघायला मिळाली. आज मात्र कोण 50 ठोकेल बघायला मिळेलच. हा चेंडू नक्की स्टंपच्या वरून गेला चेंडू. सागर मात्रेने सुद्धा चांगला कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर नंतरच्या 4 चेंडूवर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाही. 2 चेंडू डॉट, 1 वर सिंगल, 1 व्हाईट आणि 1 विकेट. चांगली गोलंदाजी केली आहे. दोन्ही गोलंदाजानं कमबॅक करून दिलाय. मंगेश पाटील हा चेंडू बघा खोलात टाकला होता पण सुधीर पाटील यांचा षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 46. शेहेचाळीस धावा झाल्या 4 षटकाच्या अखेरी. बघायला गेलं तर 11.5च्या सरासरीने चाललाय फक्त हा संघ. कंप्लीट 11.5ची सरासरी आहे. जगदीश नक्कीच भाईला खूप टेन्शन आहे. या 6 चेंडूवर आशिष स्ट्राईक एंडवर राहणं खूप महत्वाचं असेल असं भाई सुद्धा म्हणत असेल. कारण का आशिषनं कालच्या सत्रामध्ये जे सुरेश पाटीलवर जे केले हल्ले होते ते शेवटच्या षटकामध्येच केले होते आणि आता मात्र आलाय सूरज पाटील, एक यंग टॅलेंट, रायझिंग स्टार प्लेयर
तर पटापट घ्यायचे, जरा स्पीडअप घ्यायचे. 9 सामने खेळवायचे आजच्या दिवसामध्ये आपल्याला. तर सूरज पाटील राईट हँड राऊंड द विकेट, पण रमाकांत पाटील यांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करणार. तर आशिष पाटील स्ट्राईक एंडवर असणार. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फेकून दिलाय फाईन लेगच्या वरून 6 धावांसाठी. आयवा कॅच मात्र सोडली चेतन. चेंडू खेळून काढलाय, कारण घरातला चेंडू उचलणं गरजेचं. या चेंडूवर एकच धाव द्यायची होती. आता मात्र रनआउटची शक्यता, परंतु 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 54 धावा. सुरेख गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलंय. पॉइंटच्या वरती फिल्डिंगला ठेवलंय बालूला. तर लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षण, मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षण आणि फाईन लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. खूप मोठमोठ्या गॅप ठेवलेत, परंतु आशिष पाटीलला मात्र गॅप दूर काय शोधता येत नाही. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू ग्राउंड शॉट पद्धतीने खेळून काढून 2 धावा मात्र प्राप्त केल्या. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय. हा चेंडू सुद्धा चुकलाय. हा चेंडू गेलाय निर्धाव. हे निर्धाव चेंडू खूप महागडे ठरू शकतात. ते म्हणजे आरोही इलेव्हन सांगडे संघाला. आणि चांगले निर्णायक चेंडू हे म्हणजे शेवटच्या आशिष पाटील 18 चेंडू 44 वर खेळतोय असे आमचे साथी 24 लाईव्ह चे प्रोप्रायटर प्रफुल्ल पाटील चांबू आम्हाला सांगतायत. जर एक षटकार मारला तर दुसरं अर्धशतक होऊ शकतं आशिष पाटीलचं. 3 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच बघायला मिळेल दुसरं अर्धशतक की नाही. हा चेंडू आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा 50. हा षटकार डीजे बॅटवर करा शू. बॅटवर कर अशू. संघाची धावसंख्या झाली 60. आशिषने मात्र दुसरी 50 लागवली दुसऱ्या दिवसामधील. नक्कीच सिरीजच्या रेस मध्ये पुढे असणार आशिष. बघायला गेलं तर स्वप्नील पाटील सुद्धा काही अजूनपर्यंत बाहेर गेलेला नाही. तर रमाकांत पाटील सुद्धा तग धरून आहे. हा चेंडू सूरजने मात्र चांगली कामगिरी केली आहे. शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार जरूर काढलेत, परंतु 2 चेंडू डॉट आणि 1 दुहेरी. संघाची धावसंख्या सिरवली 60 धावांवर. हा चेंडू जर डॉट निघाला तर नक्कीच सन्मानजनक धावसंख्या उभी राहील. आणि मंगेश पाटील मात्र कालच्या ज्या सामन्यामध्ये त्यांनी चेस केला होता, तर हा महागडा आव्हान ठरणार नाही त्यांच्यासाठी. खूप चांगले फलंदाजीचा भरणा असलेला मंगेश पाटील यांचा संघ. अल्पेश भोपे असेल, मंगेश पाटील, सूरज पाटीलने कालच्या दिवसात चांगली कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅचचा प्राइज मिळवलं होतं सूरजला. तसपर्यंत करण घरे असतील, प्रमोद भोपे असतील, राकेश पाटील असतील. तर शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू उडवलाय. जेलण्याची शक्यता. मंगेशनं काय केलंय? मंगेशनं नक्कीच 6 धावा गेला या चेंडूवर. एकही धाव नव्हती. त्याच्या सामन्यामध्ये पण मंगेश पाटीलने असाच झेल सोडला होता आणि चेंडू सीमारेषा पलीकडे गेला होता. परंतु आज जे 6 धावा किती महागड्या ठरतील हा आपल्याला काल आणि वेळच ठरवेल. आशिष पाटील टोटल संघाची धावसंख्या 66-67 टार्गेट असेल, तर आशिष पाटील टोटल खेळलाय 21 बॉल मध्ये 56 धावा. चांगली कामगिरी राहिली आशिषची.